बघूयात पुढची बातमी। गिरीश महाजन आणि संजय राऊत यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे। दोघांनी एकमेकांवर जोरदार टीका केली आहे। आता सामना वृत्तपत्रातून देखील संजय राऊतांनी महाजनांवर निशाणा साधलाय। पाहूयात नेमकं काय म्हटलंय सामन्यात। बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यवान हातांनी आणि विचारांनी शिवसेना स्थापन झाली। मराठी माणसांच्या स्वाभिमानातून हा अंगार उसळला। हिंदुत्वाची ज्वलंत भूमिका आणि आंदोलनातून शिवसेनेचं तेज उसळलं। ते कसे विझेल? काही विकाऊ लोक महाजनांसारख्या नाचांबरोबर ठुमके मारू लागलेत, म्हणजे शिवसेना जमीनदोस्त झाली असं होत नाही। शिवसेना जमीनदोस्त करण्याचे स्वप्न घेऊन नाचणारे अनेक नाचे हे महाजन याच जमिनीत गाडले गेले, हा इतिहास आहे। महाजन, तुम्हीही त्याच मार्गाने निघाला आहात। हा महाराष्ट्र अमित शहांच्या नीच राजकारणाला शरण जाणार नाही। सत्तेवरचा माणूस मध्यांध झाला की काय होते त्याचा उत्तम नमुना म्हणजे हे महाजन। गिरीश महाजन यांचा उल्लेख सध्याच्या राजकारणात फडणवीस यांच्या मागे पुढे ठुमके देत नाचण्याशिवाय या माणसाचं तसं कर्तृत्व नाहीये। ज्या जामनेर मतदारसंघात हे महाशय निवडून येतात तो संपूर्ण भाग आजही भकास आणि स्मशानासारखा आहे। लोकांना किमान नागरी सुविधा तेथे उपलब्ध नाहीयेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीत महाजन हे जेमतेम मताधिक्यानं निवडून आले। उद्या महाराष्ट्रातून भाजपची सत्ता गेली तर कुंपणावरून उडी मारून भाजपचा त्याग करणारा गिरीश महाजन हा पहिला भाजपवाला असेल। त्यांच्या काही भानगडींची चौकशी मागच्या सरकारनं सुरू केली होती, तेव्हा त्यांची पळापळ झाली होती। ते भूमिगतही झाले होते। भीतीमुळे त्यांना 4-5 वेळा रोज विजारी बदलाव्या लागल्या होत्या।